मित्रांनो, गुड मॉर्निंग. जय शिवराय. कोकण किनारपट्टीला आहे. वेगळे वेगळे बीच सध्या जुन्या वर्षाला निरोप देत असताना नवीन वर्षाचं स्वागत करतायत. एकीकडे सगळे राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये दंग आहेत. आम्ही मात्र या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये गोव्याचं कोकणचं निसर्गरम्य परिसर हा समुद्र लाटांच्या निखळलेल्या या सगळ्या याच्यामध्ये पाहतो आहोत. तुम्ही म्हणाल नेहमी राजकारणावर बोलणारा माणूस, नेहमी राजकारणाबद्दल चर्चा करणारा माणूस निवडणुका सुरू असताना अचानक कोकणात कस काय गेला? खरं तर सध्याचं राजकारण पाहता रोज स्वाभिमानाचा निष्ठेचा खून होतोय. राजकारणाची जणू महाराष्ट्राच्या संस्कृतीची हत्या होते हे मी जबाबदारीनं सांगतोय. कारण 5 वर्षात तोंड न दाखवणारे नेते, 5 वर्षामध्ये आपल्या प्रभागाच्या विकासाबद्दल चर्चा न करणारे नेते, किंवा जे निवडून आलेत पूर्वी त्यांना परत तिकीट पाहिजे, आणि जे आता नवीनांनी निवडून लढवत आहेत त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू आहेत. आणि डोळ्यातले अश्रू कार्यकर्त्यांच्या, खास करून ते कुठल्याही पक्षाचा असू द्या, मी एक कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू द्या, कुठल्याही, त्याला जर न्याय मिळणार नसेल आणि त्याच्या जर डोळ्यात अश्रू असतील तर ही कार्यकर्त्याच्या खरं तर स्वाभिमानाची, निष्ठेची, किंवा आजपर्यंत त्यांनी त्या विचाराशी जे काही प्रामाणिकपणे काम केलंय त्याची सुद्धा हत्या आहे हे मी जबाबदारीनं सांगतो. आणि इतकं गलिच्छ राजकारण साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काल मी पाहिलं आणि मला अत्यंत किळस आली की जे प्रस्थापित राजकारणी आहेत, जे पुढारी आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ह्यांनी पक्ष फोडले, हे पक्षातून बाहेर पडले, आणि पक्षातून बाहेर पडल्यानंतर ह्यांच्या पाठीमागे कुणी आलं नाही, पण जे काही मुठभर कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट नाही मिळत. आयाराम गयारामला संधी मिळते. आणि मग मी ज्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं जर मला संधी मिळणार नसेल तर माझ्या सगळे शत्रू अंगावर घेऊन जर लढायला आपल्याला कुणी ताकद देत नसेल तर ते किती चुकीचं. हे त्या कार्यकर्त्यांनी भोगलं. कित्येक कार्यकर्त्यांना गद्दार म्हणलं गेलं, कित्येक नेत्यांना गद्दार म्हटलं गेलं, कित्येक कार्यकर्ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करून राजकारण करण्यात दंग राहिले. परंतु आपल्या नेत्याला सर्वश्रेष्ठ समजलं. त्यांना अचानक जर संधी नाही मिळाली, तिकीट नाही मिळालं तर ही किती वाईट गोष्ट आहे. आणि अशी घटना ज्यावेळेस घडते, अशी घटना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस हे वाईट आहे ना. आणि म्हणून मला असं वाटलं की नको, त्या राजकारणाची किळस आली, अक्षरशः राजकारणाची इतकी किळस आली की मी कोकणात आलो आणि ह्या कोकणाच्या निसर्गसम्य वातावरणामध्ये ते सगळं विसरून गेलो. पण आज सकाळची प्रहर आहे, उद्या 31 डिसेंबर आहे, परवा 1 जानेवारी आहे, आणि जुन्या वर्षाचा, सरत्या वर्षाचा शेवट हा विनाकारण जर चुकीच्या पद्धतीनं किंवा नको त्या राजकारणाच्या गुरफटलेल्या गोष्टीमध्ये अडकून ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं परिवारासोबत या समुद्र लाटांच्या ज्या पद्धतीनं हा अथांग समुद्र आहे त्याच्या कडेला जाऊ. माझं मत एवढंच आहे की कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. कार्यकर्ता हा कुठल्याही पक्ष संघटनेचा फार मोठी मानबिंदू आहे, ताकद आहे आणि हिंमत सुद्धा आहे. आणि त्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळत नसेल, त्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून सगळ्या पक्षांची नाटकं बघितली. सत्ताधारी जे 2-3 पक्ष आज सत्तेमध्ये आहेत त्यांची पण नाटकं बघितली. त्यांची कार्यकर्ते ढसढसा रडताना पाहिली. आणि ती कार्यकर्ते अशा पद्धतीनं रडत होती की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. महिला म्हणू नका, तरुण मुलं म्हणू नका, काही तर असे बघितले. परवा भाऊ एकत्र आले, जल्लोष केला,
आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. अरे काय धंदा आहे? बरं तुमचं वय बघता, तुमचं एकंदरीत स्वाभिमान बघता, राजकारणाची परिस्थिती एकंदरीत सगळी पाहता, जर अशा पद्धतीचं राजकारण जर सध्या घडत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, क्लेशदायी आहे. आणि अशा किळसवाण्या राजकारणाला खरं तर मुठमाती देण्याचं काम हे मतदारांनी सुद्धा केलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या राजकारणाला कंटाळून, अर्थात राजकारण मी काय निवडणूक लढवणार नाही त्याच्यामुळं, परंतु राजकारणामध्ये चांगल्या वाईट गोष्टीबद्दल आपण बोललं पाहिजे, भाष्य केलं पाहिजे. आणि त्या गोष्टी जर आपण नाही चर्चा केल्या किंवा आपण नाही त्याच्यावर हे केलं तर मग काही उपयोग होणार नाही. म्हणून तुम्हाला काय वाटतं की निष्ठेला किंवा एकंदरीत 5 वर्षात जे फिरकत नाहीत, 5 वर्षात जे फिरकत नसतात, 5 वर्षात जे फिरकले नाहीत, अशा लोकांच्या एकंदरीत राजकारणाचा जर शेवट पाहायचा म्हणलं तर तो म्हणजे त्यांच्या स्वाभिमानाला, निष्ठेला किंवा इतर सगळ्या गोष्टीला काडीची ही किंमत म्हणजे न देण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि तो वैतागलेला, खवळलेला समुद्र जसा ज्या पद्धतीनं आहे, तो निथळ आहे, तो निस्वार्थ आहे, तसंच प्रत्येकाचं मन असलं पाहिजे. आणि ते उद्या मतदारांनी त्यांना त्याच पद्धतीनं धडा शिकवला गेला पाहिजे की ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी एवढं सालं केलं, त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही ऐनवेळी त्याच्या डोळ्यात पाहणी पाहणार असाल किंवा तुम्ही त्याला कवडीची किंमत देणार नसाल, तुम्ही त्या कार्यकर्त्याला संधी देणार नसाल आणि तो कार्यकर्ता मुलाबाळांसहित, बायको लेकरांसहित म्हणजे रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी झटतो, त्या कार्यकर्त्याच्या जीवावर तुम्ही मोठे झाले, मुख्यमंत्री झाले किंवा सत्तेची पद भोगता, या कार्यकर्त्याच्या निवडणुका आल्यावर त्यांना जर तुम्ही म्हणजे कोलते पाटील करणार असाल, त्यांना तुम्ही किंमत देणार नसाल, तर हे असे पळणारे घोडे सुद्धा आहेत ना, हे कार्यकर्ते एके दिवस, आता तुम्ही समजून घ्या, म्हणजे ही राजकीय परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात चांगल्या राजकारणाची अपेक्षा आहे, परंतु पैशाच्या जोरावर, घाणेरड्या वृत्तीच्या जोरावर सध्या सत्तेचा माज आहे. मला शेवटी एवढं सांगायचंय, आज कुठल्याही नेत्याकडे बघून किंवा कुठल्याही आपल्या वरिष्ठाकडे बघून लोक मतदान करत नाहीत. तुम्ही विकास करत नाही, तुम्ही माणसं फोडता, पळवता, पक्ष फोडता, म्हणून तुमच्याकडे कोणीही कुत्र तुम्हाला महत्व देत नाही. सध्या राजकारणामध्ये पैशाला किंमत आहे. जो पैसा वाटतो लोक त्याला मतदान देतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि लोक पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही, ही लोकशाहीची हत्या आहे आणि ही सध्या घडत आहे. म्हणून राजकारणाचा दर्जा घसरलाय, म्हणून राजकारणापासून आम्ही लांब आलेलो आहे. खरे की नाही? विचारा या माणसाला. या माणसाला राजकारणापासून इतका विट आलाय की आता हे समुद्रामध्ये 13 एकर जमीन घेणार आहेत. चला, जय शिवराय.